नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2-3 गोष्टी एकत्र बघणार आहोत. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे फोमिंग. फोमिंगच्या नंतरचं बॅगिंग आणि बॅगिंगच्या नंतर लगेच प्लॉटला बांधण्याचं जी व्यवस्था कशी आपण करतो ते आपण सांगणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं ज्या शेतकऱ्याकडे आपण आहोत त्या शेतकऱ्याच्या मी थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. शिवनाथ भाऊ कांडेकर हे जे शेतकरी आहेत बरोबर, यांचं वैशिष्ट्य तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं. तैवान पिंक पेरूचे महाराष्ट्रातले सगळ्यात कमी असे शेतकरी आहेत ज्यांनी 8-9व्या वर्षामध्ये त्यांचा प्लॉट आहे. 9 वर्षांचा प्लॉट, 9 वर्षांचा अनुभव, हार्डली 10-15 लोक असतील त्याच्यातले शिवनाथ भाऊ आहे. तिथं काम कसं चालू आहे आता तुम्हाला दाखवलं. तर हे फोमिंग कसं करता बघा. आता हे फोमिंगचं काम चालू आहे बरोबर. ताईंचं फोमिंग, ताई बरोबर सांगताय फोमिंग करताय बरोबर. 8 बाय किती बाय अंतर आहे? 8 बाय 8.5 बाय 5 8.5 बाय 5चं अंतर आहे बरोबर. 14 महिन्यांचा प्लॉट आहे. 14 महिन्यांच्या प्लॉटचं कुठले सरांचं नियोजन पण त्याच्यात चांगलं आहे. 14 महिन्यांचा प्लॉट आहे. 14 महिन्यांच्या प्लॉटला हे दुसरं पीक आहे बरोबर ना. पहिल्या पिकात किती टनेज घेतलं होतं? साधारण 5,000 झाडांमध्ये 90 टन माल निघाला होता. 90 टनाचं घेऊन 14व्या महिन्यात पुढचं नियोजन लगेच चालू आहे. कमीत कमी 80 ते 90 फोम प्रत्येक झाडावरती आहे. हे भाऊ तुमचं नाव सांगा. गणेश बाजीराव कांडेकर. गणेश भाऊ यांचं नियोजन ऑन फील्ड असतं आणि यांचं पूर्ण मॅनेजमेंट असतं. आता ही पहिली स्टेप आपण फोमिंगची बघितली, त्याच्यानंतरची स्टेप आपण बघूया. फोमिंगच्या नंतरची गोष्ट असते फोम लावल्यानंतरच असतं हे बॅग बरोबर. सेमी मिल्की बॅगिंग त्यांनी बरोबर केलेली आहे. गाठ बरोबर जी आहे ना ती गाठ बरोबर कुठे दिलेली भाऊ? बरोबर देठाला दिली आहे, फांदीला गाठ दिलेली नाही. हे सगळ्यात महत्वाचं सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात असू द्या. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की याच्यात पिशवीत पाणी गेलं तर काय करायचं. तर पिशवीत ऑलरेडी पिशवीला होल प्रोव्हाइड केलेले असतात, त्याच्यामुळे मॉइश्चर असेल किंवा पाणी असेल किंवा पाऊस चालू असेल सगळं निघून जातं, त्याचा विषय येत नाही. आणि त्याच्यानंतरच त्यांचं नियोजन बघा. कोणत्याही म्हणजे भाऊंचं म्हणणं असं आहे की शेती करायची असेल तर ती इंडस्ट्रीच्या याच्यानेच करायला पाहिजे. सर इकडच्या बाजूने या. आता इकडे बांधणी केलेली नाहीये बघा, ही बांधणी केलेली नाहीये फोमिंग नंतर. आणि इकडे लगेच आता बांधणी केली आहे. आणि बांधणी केल्याच्या नंतर बघा इकडच्या तिकडे ह्या बाजूपासून तर त्या बाजूपर्यंत पूर्ण तुम्ही बघू शकता एरिएशन जे आहे, एअर सर्क्युलेशन, प्रॉपर एअर सर्क्युलेशन होतं. आणि बांधणी केल्यामुळे बघा हे पूर्ण प्रॉपर बांधणी केलेली आहे, शेप मध्ये येऊन जातं. खतांचं नियोजन त्यांचं जबरदस्त आहे. शेतीचं नियोजन एकदम व्यवस्थित आहे. हे सगळे कामं जर प्रॉपर पद्धतीने जर केले तर नक्कीच शेतीमध्ये आणि पेरूमध्ये नक्कीच फायदा होईल. भाऊ तुम्ही सरांना 100 टनाचं टार्गेट आहे भाऊ. शेतकऱ्यांना 2 शब्द फक्त सांगा तुम्ही जे काय ज्या पद्धतीने शेतकरी बांधवांना माझं एकच सांगणं आहे की जसं आपण एखादी फॅक्टरी चालवतो किंवा काय चालवत असेल तर जर आपण शेतीकडे फॅक्टरी प्रमाणे जर बघितलं तर याला काही असं हे नाही की शेतीमध्ये तुमचं नुकसान होईल काय होईल. आता गेल्या 9 वर्षापासून आम्ही पेरू शेतीत सक्रिय आहेत. मी आहे, किरण फलानी म्हणून माझ्या मामाचा मुलगा आहे, माझा भाऊ आहे लहाना गणेश. हे सर्वजण आम्ही 5 वर्षापासून ह्याच्यात पडलेलो होतो. 5 वर्षानंतर आम्हाला गायदेनी सर आले, कुठले सर जॉईन झाले, यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी खूप काय झालं. आता हे झाड तर खूप मोठं झालेलं आहे. माझ्या हिशोबाने आम्ही लावल्यानंतर मार्चला लावल्यानंतर ह्या झाडाची आम्ही 3 महिन्यात कटिंग केली आणि तिथून 6 महिन्यात त्याच्यावरती पीक घेतलं. पीक घेऊन परत त्याचे खतं वगैरे नियोजन एकदम व्यवस्थित केलं. 2 ड्रीप लाईन टाकल्या, त्याला व्यवस्थित प्रॉपर पाणी पाडलेलं आहे आणि निचरा कसा होईल जमिनीचा असे बेड पण त्याला मारले. त्याच्यानंतर आम्ही हे सर्व आणि गुठले सर वारंवार येतात, सर पण आमच्याकडे वारंवार येतात, माहिती सांगतात. या अनुभवाने आणखी आम्ही शेती उत्कृष्टपणाने करतो. याच्यात तर सर्वात मोठं योगदान तर आमच्या भावाचं तो बघतो, मी फक्त मॅनेजमेंटचं बघतो. आणि आता असं आहे की गायदेनी सर आणि सरांचं आमच्याकडे एक 15-20 दिवसात चक्कर असतातच. आणि आम्ही सरांना सांगितलं सर याचं प्रॉपर काम करू. आणि सरांनी माहिती सांगितल्यानंतर आता याचे एक साईज पण बऱ्यापैकी सरकलेली आहेत खत व्यवस्थितपणाने. आणि याच्यानंतर आम्ही याची छाटणी घेणार आहे. हा एकदम प्रॉपर निमोटरचं काम सरांचं आणि दोन्ही सरांचं आहे आणि काही आमचं पण आहे. आम्ही दोघं भाऊ, आम्ही 4 जण एकत्र जण बसून आणि आमचा मामाचा मुलगा आहे किरण फालानी म्हणून की तो पण असतो. आम्ही सर्वजण व्यवस्थितपणाने त्याच्यातनं एकमेकांचं मार्गदर्शन घेतो की बाबा आपण काय केलं पाहिजे, निमोटरला काय दिलं पाहिजे. सर म्हणतात तुम्ही कधी बॅक्टेरिया द्या, सर सांगतात तुम्ही हे द्या. तर ह्याप्रमाणे आमची शेती अशा पद्धतीने डेव्हलपमेंट केलेली आहेत. असं आहे, पाण्याचं नियोजन प्रॉपर करतो आम्ही. आणि धन्यवाद सर. म्हणजे ज्या सगळ्या गोष्टीवरती या सगळ्या गोष्टी सरांनी ज्या सांगितल्या ना ह्या प्रॉपर नियोजनाच्या आहे. आणि ह्या नियोजनाला तुमचे 100 पैकी 100 मार्क्स. असंच काम करत राहा. सगळ्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून तुम्ही सगळे जण आहात. चालेल, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमच्या पुढील या उत्पन्नासाठी खूप खूप सगळ्या शुभेच्छा. तुम्हाला चांगलं उत्पादन नक्कीच मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.